नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मजा येते की नाही क्लासमध्ये बघताना? क्लासमधल्या विद्यार्थिनींची कशी भंबेरी उडते, आपली तशीच उडते हे तुम्हाला मान्य आहे. पण ते सांगायचं नसतं ना. मी फक्त सर्वज्ञ आहे, मी अभ्यास नाही केले तरी मला प्रश्नांची उत्तरं देता येतात असं तुम्हाला वाटत असतं. तसं नसतं. अभ्यास करून सुद्धा येत नाही, कारण परीक्षा द्यायची सवय राहिलेली नाही मोठ्या वयात. म्हणून मी तुमच्या जागी असले माझंही तेच होईल. मी शिकवते म्हणून मी खूप बोलते. आता मी अजून एक गोष्ट तुम्हाला नवीन अशी शिकवणार आहे, जी कुठेही यूट्यूब चॅनलवर नाही आहे, कुठेही नाही आहे. चॅलेंज आहे माझा, आहे तर मला दाखवा. भृगुचक्र पद्धती जी आहे, ह्या पद्धतीची सांगड घालताना आपण जेव्हा पराशर ऋषींच्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये भृगुचक्र पद्धतीच्या गोष्टी आणतोय, त्याचा अर्थ कसा दिसला आणि तो व्यवस्थित दिसतो. मी याच्यासाठी एक वेगळा एपिसोड केलाच आहे, पण आता प्रश्नोत्तरांमध्ये मी ते घेणार आहे की आपल्याकडे माणसाच्या म्हणजे जन्मापासून मी जे पंचमहाभूत, 5 मटेरियल्स, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय किंवा 3 सत्व रज तम हे गुण, अशा 23 गोष्टी आणि चेतना माणसाची, ह्या 24 गोष्टींचं माणसाची प्रकृती बनली आहे. आणि ब्रह्मदेवाच्या प्राणाचा अंश जो सगळी पृथ्वीची आवरणं छेदून भेदून संघर्ष करून त्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. म्हणून हे स्थान मेष राशीचं आहे, संघर्षाचं स्थान आहे. बुधाचं चंद्राचं नाही आहे. प्रथम स्थान मेष राशीचं आहे निसर्ग कुंडलीत, कारण संघर्ष करायचा तर लढवय्या वृत्ती पाहिजे, ती फक्त मेष राशीकडे आहे. म्हणून ही रास प्रथम स्थानातली आहे. आणि असा माणसाचा जन्म झाला की पहिलं वर्ष, पहिल्या महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत प्रथम स्थान हे कुठल्याच गोलार्धात येत नाही, ना अनुदितमध्ये ना उदितमध्ये आहे. ते केंद्र आणि त्रिकोण दोन्हीचं स्थान आहे. तिथे माणसाचा जन्म झाला आहे 1 वर्षापर्यंत. तिथे मी आहे. मी म्हणजे माझ्या कुंडलीतली पृथ्वी ही तिथे आहे. मी पृथ्वीवरून सगळ्या ग्रहांकडे बघतो. द्वितीय स्थान जे आहे इथे 1 ते 2 वर्षापर्यंत हे कुटुंब स्थान आहे. इथे माणूस आपल्या कुटुंबाबरोबर राहतो. हे माझं कुटुंब हे त्याला कळायला लागतं. म्हणजे तीच माणसं माझ्या घरातली आहेत, त्यांना तो ओळखायला लागतो, कुणाकडेही बघून हसायला लागतो. कारण इथे प्रथम स्थानात सगळे अवयव आहेत आणि द्वितीय स्थानामध्ये ह्यांची ज्ञान आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत ही, त्यामुळे त्याला हसणं यायला लागतं. तृतीय स्थान जे आहे ह्या 3ऱ्या वर्षामध्ये बाळाचे पाय पाळण्यात इथे दिसतात. तुम्ही ते हाताचं स्थान आहे, त्याच्या हातात काही दिलं की तो रेघोट्या मारायला लागतो. गाणं लावलं की एखादं मूल अगदी ताल देतं मांडीवर. नाचाचे व्हिडिओ समोर दिसले. आजकाल तर सगळा जमाना TV आणि इंटरनेटचा आहे, त्यामुळे खूप एक्सपोजर आहे लहान मुलांना. पण डान्स बघून ती मुलगी किंवा मुलगा खूप आनंदित होतो. म्हणजे हे त्याच्याकडे असलेलं स्किल, कौशल्य हळूहळू विकसित व्हायला लागतं 3ऱ्या वर्षी. 4थं वर्ष जे आहे ते आपल्या कुंडलीमधलं चंद्राचं, म्हणजे स्वतःच्या घराचं. हे माझं घर, ही माझ्या घरातली माणसं, तिथे कुटुंबातली अनेक माणसं पाहिली, इथे घरात माझ्याबरोबर राहणारी. तृतीयात भावंड आल्यानंतर चतुर्थामध्ये मी, माझा भाऊ, माझी बहीण, माझी आई, माझे वडील, माझी आजी आजोबा, हे सगळे माझे लोक, एवढं त्या मुलाला कळायला लागतं. पंचमामध्ये त्याच्या जाणीवा विकसित व्हायला लागतात. त्याला शेजार पाजार कळतो. त्याला स्वतःच्या बुद्धिमत्तेमधून एखादं गाणं ऐकलं की त्याला तो ताल देऊन तेच गाणं म्हणायचा प्रयत्न करतो. कुठेतरी ड्रॉइंग काढायला लागतो. जी कौशल्य त्याच्या तृतीयामध्ये आहे त्याचा इथे आविष्कार म्हणजे त्याचं प्रतिपादन पंचमामध्ये मूल करतं. म्हणून हे शुक्राचं स्थान आहे. शुक्र हा इंटरप्रिटेशन करणारा ग्रह आहे. 6ष्ठ स्थानामध्ये मूल स्वतःच्या पायावर ताठ उभं राहिलं आहे. आत्तापर्यंत उभं राहिलेलंच होतं, पण लडखडत होतं, मध्येच रांगत होतं, मध्येच बसत होतं. आता ताठ उभं राहून सगळ्या जगाकडे बघतं आणि त्याला कॉम्पिटिशन कळायला लागते. आपल्या शेजारच्या मुलाला बोलवून आईने खाऊ दिला की तो खाडून घेतं, मला दे आधी, मी मुलगा आहे इथला, हे त्याला कळायला लागतं. त्याला प्रॅक्टिकल लाईफ कळायला लागतं. मग इथे 7म स्थानामध्ये 7व्या वर्षी जाणीवा विकसित झालेल्या आहेत. त्याला मी म्हणजे कोण हे थोडं थोडं कळायला लागलं आहे. मग हा मी आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा मला आवडतो, तो मला आवडत नाही, ही मुलगी माझ्या जवळची आहे, हे समाजाबद्दलची त्याला जाणीव व्हायला लागते. मग समाज कळला, माझं कुटुंब कळलं, शेजार पाजारी कळले की मग त्याला 8व्या वर्षी गुरुगृही पाठवलं जायचं. पूर्वी पण 8व्या वर्षीच मुलाला शिकायला पाठवायला जायचं.
कारण खरं ज्ञान अष्टमस्थानी माणसाला खरं ज्ञान देणारं स्थान आहे. नुसतं शाळेतलं पुस्तकी ज्ञान आपल्याकडे 3ऱ्या वर्षापासूनच देतात आता, पण खरं ज्ञान घेण्यासाठी त्याला गृही पाठवलं जायचं. 9व्या वर्षी त्याला गुरूंच्याकडनं ज्ञानाचं, धर्माचं आणि अतिशय उत्तम बाळकडू कसं वागावं हे कळायचं. आणि मग 10व्या वर्षी कर्म म्हणजे अभ्यास. तुझी विद्यार्थी दशा आहे तर तू अभ्यास करायचा आहेस हे 10व्या वर्षी कळायचं. 11व्या वर्षी तो मित्रमंडळींच्यात रमायला शिकायचा. त्याला स्वतःतला मी कसा घालवायचा हा इथे 11व्या स्थानातला शनी त्याला शिकवून जायचा. आणि मग 12व्या स्थानामध्ये सगळ्यांच्या बरोबर मी कसं छान वाढलं पाहिजे ही पहिली त्याची 12 वर्षाची सायकल पूर्ण व्हायची. 12 वर्षानंतर प्रत्येक सायकल ही त्या वयाप्रमाणे त्या स्थानामध्ये अजून त्याची इम्प्रूव्हमेंट होत गेली. म्हणून 60व्या वर्षी मी जे सांगितलं की हे वर्ष त्या रिटायरमेंटचं आहे. 58ला तो रिटायर होऊ शकतो, 60व्याला कर्मातून रिटायर होतो. म्हणजे जे कर्म मी माझ्यासाठी आत्तापर्यंत केलं, ॲक्च्युली ना चतुर्थ स्थान हेच आपलं मोक्ष त्रिकोणाचं पहिलं स्थान आहे. मग चतुर्थामध्ये कसा मोक्ष त्रिकोण? तर चतुर्थ स्थानामध्ये जेव्हा 4 सायकली पूर्ण होतात तेव्हा माणसाला कधीतरी मनात नक्की येतं की मी एवढं सगळं आयुष्य छान उपभोगलं आहे, कोणीतरी आहे याच्या मागे, मला कोणी ना कोणी मदत केली आहे. मला शाळेत ॲडमिशनसाठी ह्या व्यक्तीने मदत केली, मला नोकरीमध्ये इंटरव्ह्यू दिला तेव्हा या व्यक्तीमुळे मला नोकरी मिळाली, मला प्रमोशन मिळताना मी इथे ॲप्लाय केलं तर त्यांनी माझं ॲप्लिकेशन ठेवून घेतला. म्हणजे प्रत्येक माझ्या प्रगतीसाठी कोणी ना कोणी कारणीभूत झालेलं आहे. मग जेव्हा 48 वर्षानंतर हे त्याला कळायला लागतं तेव्हा समोर असलेलं कर्मस्थान, चतुर्थाच्या समोर कर्मस्थान आहे. 48 आणि 4 52 वर्षानंतर त्याच्या मोक्ष त्रिकोणामध्ये ॲक्च्युली काहीतरी करण्याचं वय त्याचं सुरू होतं. बऱ्याच लोकांना हे जाणवत असेल की 52 वर्षानंतर मी आता रिटायरमेंट घ्यायला पाहिजे का असा विचार सुरू होतो. पण तरीसुद्धा ॲक्च्युअल रिटायरमेंट घेण्यापेक्षा मला अनेक गोष्टी समाजातल्या माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं म्हणून दुसऱ्यासाठी, माझ्या मुलांसाठी केलं तर मी त्याच्या मित्रांसाठी किंवा त्याच्या वयाच्या इतर मुलांसाठी काहीतरी, असे सूक्ष्म भावना माणसाच्या मनात निर्माण होते. 58व्या वर्षापर्यंत तो पैसा मिळवण्यासाठी कर्म करत राहतो, त्याचा विनियोग तो दुसऱ्यासाठी पण करतो. आणि मग या कर्मामधून जे निष्काम कर्मयोग आहे म्हणजे एकादशामध्ये त्याला आत्मिक समाधानाची प्राप्ती होते. एकादश स्थान हे लाभस्थान आहे, ते लाभ देणारच आहे. पण भृगुचक्र पद्धतीमध्ये 5 सायकली संपेपर्यंत माणूस वानप्रस्थाश्रमामध्ये गेलेला असतो आणि मग हळूहळू आपली ओळख करून घेण्याकडे जातो. आपले ओळख करून घेण्याकडे जाण्याचं त्याचं वय हे त्याच्या आत्माकारकाचं वय आहे. लग्नेश आणि आत्माकारक हे दोघं मिळून त्याला स्वतःच्या ओळखीकडे नेतात. हे मी माझ्या कुंडल्या बघते ज्या क्लासमधल्या लोकांच्या त्यात सिद्ध करून दाखवते. म्हणून आत्ता मला इथे हे सांगायचं होतं की हे सगळं आपल्या कुंडलीमध्येच दिसतं. तर आता मी माझ्या विद्यार्थिनींना प्रश्न विचारणार आहे की भृगुचक्र पद्धतीबद्दल बघितलं तेव्हा आपण 4 आश्रम बघितले. सगळ्यात पहिला आपला बाल्य असताना आणि मग विद्यार्थी आश्रम, मग गृहस्थाश्रम, मग वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम. तर या म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरून काय कळतंय, मी जे आत्ता बोलतेय ह्याच्यावरून, की वानप्रस्थ घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे कोण सांगेल? वानप्रस्थ घ्यायचा म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे कर्म केलेलं आहे किंवा आत्तापर्यंत तुम्ही जे तुमच्या नातेवाईक, मुलं, बाळं, सुना, नातवंड यांच्यात गुरफटलेलं आहात त्यांच्यात तुम्ही राहा, पण त्यांच्यातनं अलिप्त राहा. पण कर्माचं काय? कर्म तुम्ही कर्म करत राहायचं आहे. कर्म तुम्हाला कुठलंच चुकणार नाही आहे. कर्म करायचं आहे. तुम्ही तुमची आता एका पर्टिक्युलर एज नंतर तुम्ही स्वतःला अध्यात्माकडे, स्पिरिच्युअलिटीकडे जाऊन नामस्मरण करून जे कर्म आहे त्याच्यात कुणाच्याही अपेक्षा न ठेवता, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तुम्ही तुमचं आयुष्य जगायचं आहे. हा वानप्रस्थ. आता माझ्या प्रश्नाला उत्तर दे की आपण रतन टाटांना बघितलं. रतन टाटा वयाच्या 86व्या वर्षापर्यंत काम करत होते. अनेक क्षेत्रांमध्ये ते होते, कारखानदारी करत होते. त्यांनी कधी नामस्मरण केलं?
मग त्यांनी वानप्रस्थ कसा घेतला? त्यांनी जे लोकांसाठी केलेलं आहे तो त्यांच्या अर्थाने खऱ्या अर्थाने म्हणजे लौकिकासाठी जे केलेलं आहे, लौकिक पण नाही म्हणणार मी, मदत जी त्यांच्याकडनं लोकांना होणार होती आणि जे त्यांच्याकडे भरपूर होतं पण त्याची त्यांनी मोह नाही ठेवला त्या गोष्टीचा. थोडक्यात म्हणजे वानप्रस्थामध्ये तुमच्याकडे जी गोष्ट जास्त आहे ती दुसऱ्याला द्या, याच्यामध्ये तुम्हाला आत्मिक समाधान मिळतं. म्हणजे हे तुमच्या कुंडलीमध्येच दिसतं की तुम्ही जे काही कर्म करताय. समजा एखादी व्यक्ती शिक्षक आहे, आपले जे अब्दुल कलाम होते, अब्दुल कलाम, तर ते राष्ट्रपती होते, राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले, त्यानंतर त्यांनी परत मुलांना शिकवायला गेले. त्यांना तिथे मी राष्ट्रपती होतो हा अभिमान अजिबात नव्हता. मग हा जो वानप्रस्थ आहे हा परफेक्टली कर्म मार्गाकडेच नेणारा आहे. ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगावीशी वाटते गीतेमधली, म्हणजे कृष्णाची गोष्ट आहे. एकदा कर्ण त्याला म्हणाला, कर्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये अर्जुन त्याला म्हणाला, माझ्यामध्ये आणि कर्णामध्ये सगळ्यात जास्त दानशूर कोण आहे? तर दुसऱ्या दिवशी कृष्ण कर्णाकडे गेला आणि कर्णाला म्हणाला, तुझ्या गावाच्या बाहेर एक सोन्याचा डोंगर आहे, तो तुझ्या गावातल्या लोकांना वाटून टाक. मग अर्जुनाकडे गेला, अर्जुनाला म्हणाला, तुझ्या राज्याच्या बाहेर एक सोन्याचा डोंगर आहे, तो सगळ्या राज्यातल्या लोकांना वाटून टाक, संध्याकाळपर्यंत होईल सगळं. संध्याकाळ झाली आणि कृष्णाने बोलवलं अर्जुनाला. काय झालं, झालं का वाटून? काय केलंस तू? हो म्हणे, मी लोकांना सांगितलं या, आणि मी तिथे उभा राहिलो, तुम्हाला किती पाहिजे, तुम्हाला किती पाहिजे, तुम्हाला किती पाहिजे, मी देतो असं म्हणून मी दिलं. मग कर्णाला विचारलं की तू काय केलंस? कर्णाला माहीत नाही अर्जुनाला पण हे केलं दिलं आहे. कर्ण म्हणाला, काय नाही, मी गावात दवंडी पिटवली की गावाबाहेर एक डोंगर आहे, तुम्ही जा आणि सोनं घेऊन जा, मी माझ्या कामाला गेलो. अर्जुना, सांग बरं खरा कोण आहे दानशूर? इथेच आलं, म्हणजे तुमच्या कामामध्ये कर्मामध्ये तुम्ही लीन झाला नाहीत, कर्माचा उद्देश सफल झाला, संपलं. तो कसा सफल होतो हे बघणं तुमचं काम नाही. म्हणून तुम्ही जी गोष्ट दान करता तिचं दान दिल्यावर ती व्यक्ती काय करते हे बघणं हे तुमचं कर्म नाही. त्याचं काय करायचं, त्याचं कर्म तो काहीही करेल, दुसऱ्याचं कर्म आपल्या हातात नाही. त्यामुळे आपण काय करायचं एवढंच आपण ठरवायचं. आणि हे आपली ॲस्ट्रॉलॉजी नक्की दाखवते. कर्मस्थानामधून लाभस्थानामध्ये जाताना या गोष्टी दिसतात. आता आपण परत कुंडलीकडे येऊया. तोपर्यंत विचार करा, मी आत्ता जे भृगु चक्र पद्धतीबद्दल तुम्हाला सांगितलं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा आत्मा कारागृह कधी काम करणार आहे शोधून काढा. आहे ना अतिशय मनोरंजक? पुढच्या एपिसोडची वाट पहा. तोपर्यंत बाय बाय.